तपोवनासाठी नाशिककरांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचं सयाजी शिंदे यांनी म्हटलंय। निवडून दिलं म्हणजे सगळेच अधिकार सरकारला नाही, झाडांबाबत राजकारण करू नका असं अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्हटलंय। प्रत्येक नाशिककर आज रस्त्यावरती उतरतोय, मागणी केली जाते की तपोवन वाचलं पाहिजे। जागृत नाशिककरांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला सपोर्ट करायला मी गेलो होतो आणि मला अतिशय भूमिका ती रास्त वाटते। ते बघून महाराष्ट्रातले सगळे वृक्षप्रेमी, सगळे कवी, सगळे कलाकार, कॉमन माणूस हा झाडासाठी उभा राहिला आहे। कुंभमेळ्याबद्दल आपल्याला आदर आहे, सगळ्या धर्माबद्दल आदर आहे, सगळ्या सणांबद्दल आदर आहे, झाडांबद्दल आदर आहे, तर माणसांबद्दल नसेल का? निवडून दिलं म्हणजे तुम्ही सगळेच अधिकार तुमच्याकडे आहेत अशातला भाग नाही। सर्वसामान्य माणसाचा पण आदर राखला पाहिजे, तोडगा काढलाच पाहिजे। किंवा याच्यामधून राजकीय पोळी वाजण्याचा प्रयत्न होता असं तुम्हाला वाटतं? नाही, राजकारणाबद्दल आपला काय अभ्यास नाही, आपलं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही। झाडांच्या बाबतीत राजकारण करू नका। आणि दादांनी जसं सपोर्ट केला तसं मला वाटतं बीजेपीच्या पण काही लोकांनी सपोर्ट केलाय, बाकीच्या सगळ्या लोक पण सपोर्ट करतायत। गुणरत्न सदावरती असं म्हटले की तुम्ही स्क्रिप्ट वाचताय। आपण आपले बरे आहोत तिथे खरे, बाकीचे लोक काय बोलतात त्यांना धन्यवाद। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। पुणे पुढच्या घडामोडीकडे FIR मध्ये पार्थ पवार यांचं नाव आलं तर अजित पवार यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। तर खारगे समितीचा अहवाल आता आला असता तर अधिवेशनात अजित पवारांचा राजीनामा मागता आला असता असंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय। तसं होऊ नये म्हणूनच खारगे समितीला मुदतवाढ दिल्याचं दमानिया यांचं म्हणणं आहे। आत्ताच्या घटनेला जर FIR मध्ये पार्थ पवारचं नाव आणि अमेडियाचं नाव आलं तर दुसऱ्या मिनिटाला अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। त्यांनी नाही दिला तर तशी मागणी मी तर लावून धरतेच आहे, विरोधी पक्षांनी लावून धरावी अशी विनंती मी त्यांना करते। अजित पवार पालकमंत्री असताना त्यांच्या मुलांनी त्याच जिल्ह्यातली सरकारची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा हा दुसऱ्या मिनिटाला दिला पाहिजे। पण आत्ताच्या घटनेला तेच अजित पवार निवडणुकांमध्ये फिरताना दिसत आहेत, पण त्यांना बिलकुल आता पडली नाही, कारण त्यांना खात्री आहे की त्यांच्यावर काही होणार नाही। पण ते लावून धरणं हे माझं काम आहे, मी करते, विरोधी पक्षांनी देखील ते करावं। जर हे खारगे समितीचा अहवाल आत्ता आला असता तर अधिवेशनात धुमाकूळ घालून अजित पवारांचा राजीनामा झाला असता। उपमुख्यमंत्री पदाचा, पालकमंत्री पदाचा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांचा राजीनामा झाला असता। पण तसं होऊ नये म्हणून आत्ताच्या घटनेला 1 महिन्याचं, खरं तर 8 दिवस एक्सटेन्शन दिलं तर ठीक आहे, पण 1 महिन्याचं तब्बल जे एक्सटेन्शन दिलं गेलंय की आता पुढच्या नवीन वर्षी आपण हे सगळं बघू, तर हे बिलकुल चालणार नाही। मी तर ठरवलंय, मी कुठच्याही परिस्थितीत प्रिलिमिनरी अहवालासाठी मला ताकद आहे तेवढं मी फोर्स करणार आहे। पुणे पुढच्या घडामोडीकडे बातमी बीडमधून आहे। परळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हाय व्होल्टेज ड्रामा झाला। पोलीस कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। EVM सुरक्षा नसल्याचा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी दावा केला। नगर परिषदेबाहेर पहारा देण्यासाठी राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। संपूर्ण मतपेटी आहे त्या परळीच्या शहरातील जे नगरपालिकेची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग ठेवण्यात आली आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी आता CCTV देखील बसवण्यात आलेला आहे। आणि या कारणाने रात्री झाल्यापर्यंत संध्याकाळी जे शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत संध्या नाना देशमुख त्यांच्या आणि पोलिसांनी बाचाबाच झाली आणि रातभर त्या ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला। आणि आम्ही ज्यावेळेस इथं बसलो तर पोलिसांना आले आणि तुम्ही बाहेर जा म्हणले, तुम्हाला आयडेंटिटी शिवाय जमत नाही। आम्ही हे आयडेंटिटी दाखवलं तर त्या आयडेंटिटी चालणार नाही म्हणले आणि गाद्या हे आणायच्या आम्हाला परवानगी दिली नाही म्हणून आम्हाला बी बाहेर केलं आणि गाद्या बी नाही येऊ दिल्या। हक्कल्यामुळं सगळे लोक इथं जमा झाले आणि परळीमध्ये कमीत कमी 35 आणि 40-50 उमेदवार आहेत, नगराध्यक्ष 70-80 उमेदवार आहेत, त्यांचे प्रतिनिधी हे सगळे जमा झालेले होते। त्या उमेदवाराला लाठीचार्ज केला, त्या पोलिसांची ड्युटी इथं नव्हती। त्यांच्यापाशी पास होता का? त्यांच्याकडे पास आहे, पहिला उमेदवारी पास आहे ना। यांनी उमेदवारालाच मारहाण करायला, त्यांचं नेमकं गोड बंगाल काय अजून कोणा आम्हाला काही कळालं नाही। विकास वाघमारे, मी संभाजी म्हणजे TV9 मराठी, परळी, बीड। नृसिंहवाडीतील कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर दत्त जयंती निमित्तानं दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। दिगंबराचा अखंड गजर आणि श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात नृसिंहवाडी
दत्त जयंतीच्या निमित्तानं आज कोल्हापुरातील नरसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी आहे ती पाहायला मिळते। पहाटेपासूनच दत्त भक्तांनी या नरसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरामध्ये गर्दी केल्याचं चित्र आहे ते बघायला मिळते। दत्त भक्तांमध्ये नरसिंहवाडीतील या दत्त मंदिराचं एक वेगळं आगळं महत्त्व आहे, श्रद्धास्थान हे आहे आणि त्यामुळेच आज दत्त जयंतीच्या निमित्तानं लाखो भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर आपण बघतो पाण्यामध्ये दर्शन घेऊन किंवा पाण्याचं पूजन करूनच हे सगळे भाविक जे आहेत ते दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच पंचगंगा आणि कृष्णेच्या संगमावरचा हा काठावरचा हा सगळा तीर जो आहे तो भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचं चित्र या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, नरसिंहवाडी, कोल्हापूर। न्यायालयाने निकाल पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय हा अव्यवहार्य आहे। शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची ही प्रतिक्रिया। सहकारी पक्षच भाजपवर आरोप करत असल्यास निवडणूक आयोगाने भूमिका मांडावी, तर दबावापोटी अजितदादा सयाजी शिंदेंची भूमिका बरोबर असल्याचं बोलले, असंही त्यांनी म्हटले। राजू शेट्टी यांची ही प्रतिक्रिया। निकाल पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय हा अव्यवहार्य आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। कसं बघता एकूणच ज्या पद्धतीनं पहिल्यांदा या निवडणुकांच्या संदर्भात काही निर्णय घेतले गेले आणि आता तर निकालच पुढे ढकलला अगदी आदल्या दिवशी? न्यायालयानं निकाल पुढे ढकलण्याचा जो निर्णय दिलेला आहे तो अतिशय अव्यवहार्य आणि लोकांच्या मनामध्ये संशय कल्लोळ करणारा अशा प्रकारचा निर्णय आहे। आता महायुतीतलेच पक्ष एकमेकावर सिटिंगच्या संदर्भामध्ये आरोप करतायत, त्यामुळं सध्या तरी संशयाचं जे टोक आहे ते भारतीय जनता पक्षाकडे आहे। निवडणूक आयोगानं तोंड उघडलं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वानं सुद्धा तोंड उघडलं पाहिजे। मोबाईल मतदान केंद्रामध्ये घेऊन लोक जात होते आणि ते अशासाठी जात होते की ज्यांना पैसे दिलेले आहेत त्यांनी स्क्रीनशॉट आणायचा मतदान नेमकं कोणाला केलं याचा आणि मग ते पैसे घ्यायचे। सयाजी शिंदेंची भूमिका बरोबर आहे असं मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्याच दबावापोटी अजितदादांना सुद्धा सयाजी शिंदेंची भूमिका योग्य आहे असं म्हणावं लागलं। हा खरं तर हे आंदोलन करणाऱ्यांचं मोठं यश आहे। प्रेमानं नाही बोलले अजितदादा, दबावापोटी बोललेले आहेत हे लक्षात घ्या। सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी।